नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, उद्योगपती गौतम अदानी यांचे पुतणे आणि अदानी समूहाचे संचालक प्रणव अदानी यांच्यावरती इनसाइडर ट्रेडिंगशी संबंधित नियमांचं उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आलाय। सेबीच्या म्हणण्यानुसार प्रणव अदानी यांनी 2021 मध्ये अदानी ग्रीन एनर्जीने केलेल्या एसबी एनर्जीच्या खरेदीशी संबंधित संवेदनशील माहिती त्यांचे मेहुणे कुणाल शहा यांना दिली होती। त्यानंतर शहा बंधूंनी शेअर्समध्ये ट्रेडिंग करून 90 लाख रुपयांचा नफा कमावला होता। या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान कॉल रेकॉर्ड्स आणि ट्रेडिंग पॅटर्नचं विश्लेषण करण्यात आलं। त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे। प्रणव अदानी यांनी हे आरोप फेटाळले आहेत। ते म्हणाले की हे प्रकरण मिटवण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी कोणताही सिक्युरिटीज कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही। या प्रकरणामध्ये सेटलमेंटची चर्चा सुरू आहे। शहा बंधूंनी त्यांच्या लॉ फर्मद्वारे चुकीचं काम करण्यात आल्याचं नाकारले आणि दावा केलाय की त्यांनी कोणतंही ट्रेडिंग कोणत्याही UPSI वरती आधारित केलं नव्हतं। याची माहिती सार्वजनिक डोमेनमध्ये आधीच उपलब्ध होती। या चौकशीमुळे अदानी समूहाभोवती वाढत्या नियामक तपासणीमध्ये भर पडली। गेल्या वर्षी अमेरिकन अधिकाऱ्यांनी गौतम अदानी आणि अदानी ग्रीनच्या 2 अधिकाऱ्यांवरती असेच लाचखोरीचे आरोप लावले होते, जे अदानी समूहाने निराधार म्हणून फेटाळून लावले होते। अदानी ग्रीन एनर्जीनं 17 मे 2021 रोजी तब्बल $3.5 अब्ज एंटरप्राइज मूल्यावरती एसबी एनर्जीचं अधिग्रहण केलं होतं, जे भारतातील अक्षय ऊर्जा क्षेत्रातील आतापर्यंत सर्वात मोठं अधिग्रहण आहे। 16 मे 2021 रोजी हा करार अंतिम झाला, तेव्हा प्रणव अदानी यांनी येऊ घातलेल्या अधिग्रहणाची माहिती दिली, असं सेबीने सांगितलंय। कुणाल आणि नृपाल शहा यांनी सेटलमेंट करावी असा सेबीचा प्रस्ताव होता, परंतु अटी खूप कठीण वाटल्यानं शहा बंधूंनी आरोपांना आव्हान देण्याचा निर्णय घेतलाय। सेबीच्या सेटलमेंट प्रक्रियेचा चालू आढावा पूर्ण झाल्यानंतर प्रणव अदानी यांच्या सेटलमेंट याचिकेवरती विचार हा केला जाणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पुन्हा एकदा गौतम अदानी यांना लक्ष्य करण्यात आले। तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।